तर पुण्यातून प्रशांत जगताप 4 मतांनी आघाडीवर आहेत। हेच प्रशांत जगताप ज्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवारांची साथ सोडून ते काँग्रेसमध्ये गेले होते। प्रचंड नाराजी व्यक्त केली होती, मोठा ड्रामा रंगला होता आणि त्यानंतर प्रशांत जगताप मुंबईत येऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला। तेच प्रशांत जगताप आता 4 मतांनी आघाडीवर आहेत। शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पुणे शहराध्यक्ष होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी निवडणूक लढवली आणि आता 4 मतांनी ते आघाडीवर आहेत। त्यांनी निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की जर पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर मी वेगळा निर्णय घेईन आणि ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता आपण बघतोय की पुण्यातून त्यांनी 4 मतांनी आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप 4 मतांनी आघाडीवर आहेत। मुंबई खालोखाल सगळ्यांचं लक्ष पुण्यामध्ये आहे, कारण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भाजप असा सामना होता, म्हणजे मित्र पक्षांमध्येच लढत झाली होती। त्या पुण्यामध्ये प्रशांत जगताप हे 4 मतांनी आघाडीवर आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे नाराजी व्यक्त करत प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये गेले होते शरद पवारांचा पक्ष सोडून आणि आता 4 मतांनी ते आघाडीवर आहेत। पण तरीही उत्सुकता आहे ती काका पुतळ्याचा करिश्मा पुण्यात चालणार का किंवा पुन्हा एकदा भाजप सत्ता राखणार याची उत्सुकता। अगदी बरोबर आहे सुवर्णा, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनांची अक्षरशः पुण्यामध्ये खैरात केलेली आहे।